या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या कारखान्याचे चेअरमन आणि त्यांचं भाषण मी सुद्धा लक्षपूर्वक ऐकत होतो. म्हणजे लिहून दिलेलं भाषण वेगळंच राहिलं, दुसरंच बोललं. ते भाग्यश्री पाटील, आपले व्हाईस चेअरमन दादासाहेब गोगरे, आपल्या कारखान्याचे माजी चेअरमन आणि आमचे ज्येष्ठ सहकारी श्री लालासाहेब पवार, विलास बापू वाघमोडे, माजी सभापती प्रदीप पाटील, सहकार मर्शीचे संचालक, कर्मयोगी कारखान्याचे संचालक, नेरा भीमा कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक सपकळ साहेब आणि गेटकीन भागातून सुद्धा आपले आलेले बरेच आमचे सहकारी, त्याचप्रमाणे नितीन शिंदे, आमचे वाघ आणि जमलेले सर्व शेतकरी बंधू, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज खरोखरच एक मनापासूनचा एक आनंद झालेला आहे. आणि तो आनंद मला एकट्याला झाला असं नाहीये, तर तुम्ही सर्वांनीच आजचा हा संवाद बैठक आपण आयोजित केली. मी सुरुवातीला नाही म्हटलं होतं की काय आपलं कामच आहे, पण बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले, बऱ्याच सभासदांचे फोन आले, काही संचालकांचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं नाही भाऊ, आता आपल्याला अशी एक बैठक घ्यायची, तुम्ही या आणि आम्हाला सत्कार करायचा आहे. त्यामुळे नेरा भीमा कारखान्याच्या ह्या रौप्य महोत्सवी वर्ष म्हणजे गेल्या 25 वर्षाच्या या सगळ्या कारकिर्दीमध्ये आणि मला असं वाटतं इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये नितीन 3100 रुपयाचा आकडा कधी आपण ऐकला नव्हतो. आणि त्यामुळे 3101 रुपयाचा दर मी नाही, चेअरमन संचालक मंडळाने जाहीर केला. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा, कारण मी चेअरमन त्या कारखान्याचा आहे. आणि त्यामुळे आता तुम्ही 3100 दिला म्हणल्यावर आम्हाला विचार वेगळाच करावा लागेल तिकडं सुद्धा. आणि त्यामुळे चिंता करू नका, तिकडं दर सुद्धा सभापती तुम्ही संचालक आहे तिकडं आमच्या बरोबर, तिकडं सुद्धा दर तो सुद्धा चांगलाच दिला जाणार आहे, याबद्दल काळजी करायचं काही कारण नाही. मित्रांनो, 34 दिवसामध्ये 2 लाख टन गाळप करणं हे असामान्य काम नाहीये सांगतो. कारण आपल्या कारखान्याची आयम गाळप क्षमता ही 3500 टनाची आहे. फार फार तर आपण 4000 4500 टनापर्यंत आपण जात होतो. पण मागच्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये आम्ही एकत्र बसलो आणि उल्का कंपनीची एक मिल आपण कारखान्यामध्ये आपण त्यावेळेस वाढवली. धाडसी निर्णय घेतला, 5-5.5 कोटी रुपये खर्च करावे लागले आपल्याला. आणि आज मला सांगायला अभिमान वाटतो की ती झिरो मिल आपण एमडी साहेब बसवली. तुम्ही आणि सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आणि आज 2 दिवसापूर्वी 6400 टन गाळप एका दिवसामध्ये आज आपण या ठिकाणी करू शकलो आणि विथ प्रॉपर रिझल्ट. कारण गाळप वाढलं तर रिझल्ट मिळत नाही, गाळप कमी झालं तरी रिझल्ट मिळत नाही. त्यामुळे त्याचं एक टेक्नॉलॉजी असती की एका तासाला मिल मधनं किती ऊस पुढे गेला पाहिजे, ज्यूस किती निघाला पाहिजे, त्याचं रिड्यूस मिल एक्सट्रॅक्शन किती असलं पाहिजे, त्याचा बगॅस पोल किती असला पाहिजे, त्याचा आरएमई किती असलं पाहिजे आणि त्यातून त्याचा रिकव्हरीचा ट्रेंड किती असला पाहिजे. हे सगळं शास्त्रीय गणित ज्याला म्हणतो आपण, ते मित्रांनो आपण ह्या वर्षी जी अपेक्षा धरली होती संचालक मंडळानं, त्याही पेक्षा चांगले रिझल्ट आज आमचे कर्मचारी अधिकारी देतात. एकदा त्यांच्याकरता सुद्धा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. आपण मी एमडींचं मनापासून अभिनंदन करतो. ते पहिल्यांदाच कार्यकारी संचालक झाले. ते सोनेरा साखर कारखान्यामध्ये मी जवळजवळ 10-15 वेळा गेलो असतो पाहुणा म्हणून त्या कार्यक्रमासाठी.
आणि तिथं सातत्यानं आमची भेट व्हायची. माझा एक स्वभाव आहे, कुठेही गेलं तर अधिकाऱ्याशी संवाद करणं, काय चांगलं चाललंय त्याचं आत्मपरीक्षण करणं, काय चांगल्या नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत त्याचं आपण आकलन करणं. आता काल सुद्धा मी शिवेंद्रराजे भोसले आपले नामदार साहेब त्यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो. एक अर्धा तास अगोदर गेलो तर त्यांच्या कारखान्याची सगळी टीम माझ्याकडे आली आणि 15 मिनिटं आमची चर्चा झाली त्या कारखान्याच्या संदर्भामध्ये. सुद्धा काही 2-3 गोष्टी मलाही तिथल्या पटल्या, मी नंतर आपल्याला सांगेल. सांगण्याचा उद्देश असा आहे की जिथं जिथं आपण जातो आणि जिथं जिथं चांगल्या गोष्टी असतात त्या गोष्टी उचलून आणायच्या, त्याचा अभ्यास करायचा आणि आपल्या भागाला ते काही देता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मला त्यावेळेस सपकाळांची त्या ठिकाणी माझी भेट झाली आणि मग ते पॅनल मध्ये निवडून त्या सिलेक्ट झाले. आमचे शिर्के दादा, त्यांचे चिरंजीव शिर्के म्हणजे पांढऱ्यांचे भाऊ, तेही एमडीच्या पॅनल मध्ये सिलेक्ट झाले. आणि मग मला वाटलं की आपली भागातली मुलं आहेत, आपल्या विचाराची मुलं आहेत, यांना आपण आपल्या भागामध्ये संधी द्यावी म्हणून शिर्क्यांना कार्यकारी संचालक म्हणून मी कर्मयोगी कारखान्यावर घेतलं आणि ह्यांची निवड आपण नीरा भीमा साखर कारखान्यामध्ये घेतली. मला असं वाटतं आपली निवड ती योग्य झाली असं म्हणलं तर आज या ठिकाणी काही चुकीचं नाही. आणि म्हणून त्यांनाही सांगितलं तुम्ही नवीन आहात आणि चेअरमनला सांगितलं तू पण नवीन आहे. आता म्हणलं ही 2 नवीन जोडी एकत्र आपण आता कारखान्यामध्ये आणली आहे. पण मला आनंद आहे की कुणी काय जन्मताच काय शिकलेलं नसतं सांगतो, पण शिकण्याची आवड लागती, समजून घेण्याची आवड लागती, मेहनत करण्याची भूमिका असली पाहिजे आणि तळमळ असली पाहिजे. या गोष्टी जर एकत्र झाल्या तर काय रिझल्ट मिळू शकतो. आज नीरा भीमा साखर कारखान्याचा रिझल्ट मिळतोय. मला आपल्याला सांगायला हरकत नाही, एवढे लोकांचे फोन येत आहेत की म्हणले नीरा भीमामध्ये केलंय काय, तुम्ही असं काय केलं की कारखाना एवढ्या चांगल्या पद्धतीने चालतोय. मी गणपतीरायांच्या पुढे नतमस्तक होतो आणि खऱ्या अर्थानं आपल्या कारखान्याच्या स्थळावर गणरायाचा आशीर्वाद हा आपल्या पाठीशी आहे. त्यामुळं आता सगळी मागची विघ्न, सगळी मागची संकट, सगळा मागचा क्लेश, द्वेष सगळा निघून गेला आता आणि खऱ्या अर्थानं नव्यानं आता आपला नीरा भीमा साखर कारखान्याचा जो काही घोडदौड आहे ती आता मित्रांनो निश्चितपणानं चाललेली आहे. तुम्हाला कल्पना नसेल आतल्या रिझल्टच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगणं आवश्यक आहे. आपला बगॅस सेव्हिंग 7.2% आहे. म्हणजे आतापर्यंत 17,000 टन बगॅस शिल्लक झालाय. 17,000 टन, 2 लाख टनाचं क्रशिंग, 2,35,000 युनिट एक्सपोर्ट करून आज आपल्याकडे बगॅस सेव्हिंग म्हणजे आता बगॅस ठेवायला जागा नाही. आताशी आपलं 30% क्रशिंग झालंय, अजून 70% क्रशिंग आपलं व्हायचंय. हे सगळे पॅरामीटर जर बघितले तर मग दर का मिळणार नाही आपल्याला. शेवटी ऊसाचा दर चेअरमन, आम्ही संचालक मंडळ काय खिशातनं घालत नाही, त्यांनी घातले पैसे खिशातनं काय, आता त्याचा ताण आमच्यावरच आहे. बघू आता काय, आम्हाला सवयच आहे ताण काढायची. पण हा विचार जर केला आपण तर तुम्ही सगळ्यांनी इथं मेहनत घेतली आणि हे जे काय पॅरामीटर्स बघितले, आजची डेची रिकव्हरी आपली मला वाटतं 10.80 11. मग डेची रिकव्हरी आज आपली 11 झाली. टाळ्या होतो 11% रिकव्हरी. 2 लाखामध्ये आपण 11%वर आलो सांगतो. ऍव्हरेज रिकव्हरी आपली 10.40 10.45 पर्यंत आहे. आणि आता हा रिकव्हरीचा ट्रेंड हा पुढच्या 2 महिन्यामध्ये जर असा राहिला तर एमडी साहेब आमची एकच अपेक्षा आहे सगळ्या तुमच्याकडून की आपला ज्यावेळेस कारखान्याचा गळीत हंगामाचा समारोप होईल त्यावेळेस 7 लाख टन गाळप आणि 12% रिकव्हरीवरती आपला गळीत हंगामाचा सांगता समारंभ झाला पाहिजे. आणि त्या दिवसाची आम्ही खऱ्या अर्थानं आता या ठिकाणी वाट बघतोय. आणि मग तुम्ही 7 लाख टनाचं गाळप जर पूर्ण केलं आणि 12% पर्यंत रिकव्हरी पर्यंत जर आपण गेलो तर मनोज पाटील 3100 काय पुढे सुद्धा अपेक्षा धरायला काय हरकत नाही. याचा आपण लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. शेवटी दर हा आपल्या मालावरती अवलंबून आहे. आपल्या ऊसाचा रेट हा आपल्या ऊसाच्या क्वालिटीच्या गुणवत्तेवर आहे. आणि या सगळ्याचं अर्थकारण हे तांत्रिक दृष्ट्या परफॉर्मन्स जर आपल्याला चांगला मिळाला तर मला असं वाटतं त्या पद्धतीनं होईल. तुम्हाला कल्पना नसेल
कारखाना बंद होईल त्यावेळेस 50,000 टन बगॅस आपण शिल्लक ठेवणार आहे आणि 1.5 ते पावणे 2 महिने कारखाना बंद झाल्यानंतर सुद्धा आपला जो बॅक प्रेशर कंडेन्सिंग प्रेशरचा जो आपला टर्बाईन आहे त्याच्यावर आपण पुन्हा वीज निर्मिती करण्याचं सुद्धा प्लॅनिंग आपण केलंय आणि त्यातून माझ्या माहितीप्रमाणे 11 ते 12 कोटी रुपये आपल्याला त्या 1.5 पावणे 2 महिन्यामध्ये सुद्धा याच तुमच्या बगॅस मधून आपण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही हा विचार सगळ्या बाजूने आपण केला मित्रांनो. आणि म्हणून हे 3101 रुपयाचं नितीन हे जे काही चित्र बाहेर आलेलं आहे हे केवळ आपल्या सगळ्याच्या सांघिक प्रयत्नामुळे झालेलं आहे ते मला या निमित्तानं मुद्दाम सांगायचं आहे. आणि म्हणून आज आपल्या कारखान्याची 25 वर्षाचा हा रौप्य महोत्सवी वर्ष आपण करत असताना जवळपास इथेनॉल आपण आतापर्यंत पावणे 2 लाख 17,50,000 लिटर इथेनॉल आपण तयार केले. तुम्हाला गंमत माहित असेल इथेनॉल आपल्याकडे 10,000 लिटर सुद्धा शिल्लक बॅलन्स नाही. इथेनॉल तयार झालं की ती गाडी भरती आपली आणि वाशीला जाती पुरे त्या लोणीला जाती सांगतो. हा हे गाडी भरून गेली तर 36 लाख रुपयाचं पेमेंट आपलं चालू होतं. इतकं बारकाईने केलं. उद्या माझ्याकडे जर 1 लाख लिटर इथेनॉल जर माझं डिस्टलरी मध्ये शिल्लक राहिलं तर माझे 40 लाख रुपये आपल्या संस्थेचे हे वापरामध्ये येऊ शकत नाही. जवळजवळ आता आपण हे चित्र सगळं जर बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे कोजन आता आपण जवळजवळ 80 लाख बरोबर आहे ना 80 लाख म्हणजे 80 लाख युनिट आपण आतापर्यंत कोजन आपण एक्सपोर्ट केलेलं आहे. म्हणजे 2 लाखाला जर 80 लाख युनिट असतील तर 7 लाखाला आपले युनिट्स किती होतील. आणि म्हणून आम्ही असा प्लॅन केलेला आहे 20-22 कोटी रुपये ते कोजन मधून आले पाहिजे, 80-85 कोटी रुपये ते डिस्टलरी मधून आले पाहिजे आणि साधारणतः 200 कोटी रुपये आपल्याला साखर विक्री मधून आले पाहिजे. आणि मग जिथं जिथं म्हणून आपल्याला काटकसर करता येईल, जिथं जिथं म्हणून आपल्याला पैचा हिशोब आपल्याला काटकसरीने करता येईल आपल्याला त्या पद्धतीचं नियोजन मला असं वाटतं आम्ही सर्व संचालक मंडळानं डोळ्यात तेल घालून प्रत्येक गोष्टीचा सगळ्या बाजूने अभ्यास करून आज आपण या ठिकाणी मित्रांनो केलेला आहे. म्हणून हे रिझल्ट्स तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळतात याचा आनंद निश्चितच तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी झालेला आहे. आता साधारणतः आपल्याकडं जी यंत्रणा आहे मी आताच मला सभापती बसल्या म्हणले की हा दर गेटकिनला पण देणार का, कारण ती गेटकिनचा ऊस 1500 टन घातलाय त्यांनी. त्यांना गेटकिनचं तुमची काळजी नाही, त्यांचा 1500 टनाची काळजी होतो. पण आपला निराभिमाची पद्धत अशी आहे बापू, पहिल्यापासून आपली पद्धत आहे. मोठ्या भावांची पण कर्मयोगी साखर कारखान्याची पद्धत पहिल्यापासून आहे. सभासद असू नाही तर नसू शेवटी तो शेतकरी आहे. सभासद शेतकऱ्याला तेवढंच कष्ट करावं लागतंय आणि बिगर सभासदाला सुद्धा तेवढंच कष्ट करावं लागतंय. आणि म्हणून हा तुझेपणा हा कधीही आपण ठेवलेला नाही. त्यामुळे जो दर देणार आहे आपण तो दर सगळ्याला सारखाच असणार आहे हे सुद्धा मला आपल्या सर्वांना या ठिकाणी मुद्दाम सांगायचं. आणि म्हणून हे सर्व करत असताना आज आपल्याकडं जवळजवळ ट्रक ट्रॅक्टर 200 आहेत, ट्रॅक्टर गाडी आपल्याकडे 230 आहे, बैलगाडी आपल्याकडे 182 आहे, हार्वेस्टर आपल्याकडे 4 आहेत, अजून एक येण्याची शक्यता आहे. आणि असं सगळं हिशोब जर आपण केला तर साधारणतः 7 ते 7.5 हजार टनाची आवक आज आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध होते. आणि 4 तासाचा 6 तासापेक्षा सुद्धा वेटिंग आज साधारणतः चित्र जर आपण बघितलं तर फ्रेश केन आपल्याकडे यायला लागलेला आहे. मध्ये आपण काही गटाला खाडं दिलं होतं कारण रिकव्हरी आपली वाढत नव्हती, थोडा बॅलन्स कमी झाला. आणि बॅलन्स कमी झाल्यामुळं आता आपल्या रिकव्हरीचा रायझिंग ट्रेंड झाला. आणि मला असं वाटतं शेवटी रिकव्हरी वरती हा सगळा दर आहे, क्रशिंगच्या ऍव्हरेज वरती हा सगळा दर आहे. आणि मला वाटतं ह्या पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी केलेलं आहे. आतापर्यंत आलेला ऊसाचा जर टनेज बघितला आपण 50, 52, 55, 60 असं ऍव्हरेज टनेज आतापर्यंत आलेलं आहे. पण ह्याच्यावर मी समाधानी नाहीये. माझं म्हणणं असं आहे की आरसाल्याचं ऍव्हरेज
हे 80च्या पुढे जायला पाहिजे आपल्याला. का जाऊ शकत नाही? क्षेत्र वाढवण्यापेक्षा क्षेत्र कमी असू द्या, पण त्या कमी क्षेत्रामध्ये जादा टनेज आपल्याला जर काढता आलं तर मला वाटतं हा प्रयोग या इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला करावा लागणार आहे. आणि म्हणून आर्टिफिशियल EIचा वापर अजून थोडंसं आपण ह्याला तयारी दर्शवून आहे. पुढच्या 15 दिवसामध्ये मी तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना बोलवणार आहे शहाजीबागमध्ये बघायला. मी EI वर ऊस केलाय, आता सांगतो, तात्याने पण केलाय, बापूंनी पण केलाय, अजून काही शेतकरी आहेत. उद्या जर आपल्याला हे करावं लागणार आहे आपल्याला, कारण आपला स्वतःचा ऊस मालकीचा हा 7 लाख टन व्हायला पाहिजे. आज आपला मालकीचा ऊस आहे 5 लाख टन. 2 लाख टन तुमच्याकडून ऊस आम्ही आणतोय सांगतो. जरी आमचा वाढला तरी तुमचा आणणारच ऊस आम्ही, काळजी करू नका. मी तुम्हाला भीती वाटायची पण तसं काय होणार नाही सांगतो. पण आपल्या स्वतःचा ऊस कसा वाढवता येईल आपल्याला, टनेज कसं वाढवता येईल आपल्याला, याचाही विचार या पुढच्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा तुमच्या पुढं काही विषय मांडण्याची आज या ठिकाणी आवश्यकता आहे. मी आज खरंच सगळ्या संचालक मंडळ, अधिकारी, शेतकीचा स्टाफ, वाहन मालक सुद्धा या इकडे या बाजूला, वाहन मालक सुद्धा सगळे खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन चाललेलं आहे. कोणाची ढवळाढवळ नाही, कोणाचा हस्तक्षेप नाही, कोणी चुकीच्या गोष्टी सांगत नाही, कोणी चुकीच्या गोष्टी करत नाही. थोडं महिनाभर जरा जड गेलं, काय लोकांना वाटलं एवढी शिस्त कशी काय चालती, काय थोड्याशा आपल्याला नाही म्हणलं तरी जुन्या काही अडचणी होत्या आपल्या, पण आता त्या सगळ्या रुटीनला आल्या. आमचा कोणावर आक्षेप नाही, आमचा कोणावर राग नाही, आमचा कोणावर द्वेष नाही, आणि आमचं कोणी दुश्मन नाही. आमचं एकच म्हणणं असं आहे, सगळ्यांचं एक म्हणणं आहे की वर्क कल्चर असलं पाहिजे. आपण जर 2 रुपये जर घेत असो तर मी 2 रुपयाची सेवा कारखान्याला दिलीच पाहिजे. साधं सोपं गणित आहे. करमोगीला पण हाच प्रॉब्लेम झाला. एक महिनाभर फार अस्वस्थ वाटली लोकांना. आता रुटीन लागलं ते, कारण शेवटी कोणी आल्यानंतर जर आपल्याला कामाच्या संदर्भामध्ये जर काय करायचं असेल आणि मग दुसऱ्या बाजूला आपण काय बोलतो, याला भावाला कारखाना चालवायला येत नाही, मग पैसे दिले जात नाही, तर मग झालं. 12 वर्ष तुम्हाला सांगतो, माझ्या आयुष्यातली सगळ्यात वाईट वर्ष गेले असते तरी 12 वर्ष गेले सांगतो. जी बोलल नाही ती आळशी तुम्हाला सांगतो. पण एका गोष्टीचा अभिमान आहे मला, कोण बोलत नव्हतं माहिती का? जो माणूस निष्ठेनं प्रामाणिकपणे माझ्या मागे उभा राहिला ना, नंदू पाटील, त्यांनी कधी एक शब्द काढला नाही सांगतो हा. पण जी माणसं अशी करत होती का नाही, ती सगळ्यात पुढे बोलायला तुम्हाला सांगतो. पण आज परिस्थिती अशी आहे, या सगळ्या संकटावर आपण मात केली आणि आता मात्र महाग बघायची गरज नाही. दिवस आपले बदललेले. इथून पुढच्या काळामध्ये उच्चांकी दर देण्यामध्ये सुद्धा आता आपल्या संस्था पुढे आलेल्या आहेत. हा सुद्धा संदेश या माध्यमातून गेला पाहिजे. आता आपण दुसऱ्याची वाट बघायची नाही, दुसरा काय दर काढेल म्हणून सांगतो. आज दुसरी आपली वाट बघतील की निराभिमाचा आणि कर्मयोगीचा दर काय निघणार आहे. या स्टेजला हे 2 संस्था मित्रांनो आपण आणलेले आहेत आणि मी आपल्याला ग्वाही देतो, इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये दर देण्याच्या बाबतीमध्ये या दोन्ही संस्था मागे राहणार नाही, याची खात्री आपण या ठिकाणी बाळगायला हरकत नाही. ठीक आहे, यावर्षी आव्हान आहे आपल्याला. परवा अजित पवार आले त्या इंदापूरला सांगतो, त्या नगरपालिकेच्या सभेला सांगतो, आणि निराभिमाचा उल्लेख अजित पवारांनी भाषणामध्ये केला सांगतो. मी नाव घेऊन बोलतो अजित पवारांचं सांगतो. काय उल्लेख केला? म्हणले आमच्या बँकेकडे तुमचं खातं आहे, म्हणले कर्जबाजारी झालाय निराभिमा कारखाना, म्हणले सांगतो. हे भाषण कोणी केलं? एका पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी. मी त्याला उत्तर दिलं एका इंटरव्ह्यू मध्ये सांगतो तुम्हाला. तुम्ही आमच्या संस्थेबद्दल कर्जाची भाषा वापरता. मी आवाहन करतो सगळ्या विरोधकांना, या आमच्याकडे 223 कोटीचं कर्ज निराभिमा साखर कारखान्याचं 223 कोटीचं कर्ज आहे. आमचा संचित तोटा 23 कोटीचा झालेला आहे. ज्या छत्रपती साखर कारखान्याच्या माध्यमातून तुमची राजकारणाला सुरुवात झाली, त्या छत्रपती साखर कारखान्याचं कर्जाचा आकडा माझ्याकडे आहे 672 कोटी रुपयाचं कर्ज आहे. आणि तुमचा संचित तोटा किती? 148 कोटी आहे. तुम्ही संचालक आहे. आम्ही कधी बोललो का त्या संस्थेबद्दल? नाही बोललो आम्ही, सांगतो तुम्हाला.
मग का जुना कारखाना 60 वर्ष झालेला कारखाना, ज्या छत्रपती साखर कारखान्याचं नाव घेऊन आम्ही महाराष्ट्रामधली कारखानदारी उभा केली, त्या कारखान्याची अवस्था अशी केली आणि आता म्हणतात आम्ही जाचक बापूला चेअरमन केलं. का बापूला 20 वर्ष तुम्हाला बापू दिसले नाही का? म्हणजे जाचक बापू हे काय इन्व्हेस्टर आहेत का देतात का छत्रपतीमध्ये आता सोबत? आणि मग का तुम्ही बाजूला झाला? 12 वर्ष कारखाना कोण चालवत होतं? 20 वर्ष कारखाना कोण चालवत होतं? आणि आज तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय की तुमचा कारखाना कर्जबाजारी झाला. माझं त्यांना आव्हान आहे, पहिला तर तुम्ही या तालुक्यामध्ये आमच्या सगळ्या संस्थेचे अहवाल घ्या, दूध संघाचा अहवाल घ्या, कर्मविकीचा अहवाल घ्या, इंदापूर अर्बन बँकेचा अहवाल घ्या, निराबेमाचा अहवाल घ्या, अभ्यास करा. काही शंका असली तर आम्हाला विचारा, आम्ही सांगतो तुम्हाला. म्हणले आमचं खणखणीत नाणं आहे म्हणले बारामती बँकेचं, आणि मग आमचं काय डबडबचं नाणं आहे का इंदापूर बँकेचं? सांगतो तुम्हाला माहिती का, इंदापूर सहकारी बँकेला आरबीआयनं 2 वर्ष ऑडिट वर्ग अ दिलेला आहे, आणि बारामती सहकारी अर्बन बँकेला आरबीआयनं ऑडिट वर्ग दिलाय ब. 2 वर्ष झालं बारामती अर्बन बँक डिव्हिडंड देऊ शकत नाही, निर्बंध आहे. इंदापूर अर्बन बँक 15% पर्यंत डिव्हिडंड देऊ शकते. ही परवानगी हर्षवर्धन पाटलांनी नाही आणली, आरबीआयची परवानगी आहे सांगतो. आणि ह्याच अजितदादाच्या हस्ते उत्कृष्ट बँक आहे म्हणून पुणे जिल्हा बँक असोसिएशनच्या वतीनं सत्कार झाला. त्यावेळेस सत्कार कसा काय केला तुम्ही आमच्या बँकेचा? सांगतो तर म्हणायला पाहिजे ह्याला सत्कार करू नका, बाजूला काढा ह्यांना. उत्कृष्ट बँक म्हणून तुम्हीच पुरस्कार दिला, आणि इथं आले की मात्र तुम्ही सांगता बँक डबघायला आली, कधीतरी बंद पडेल. आणि असं संस्थेबद्दल नका बोलू सांगतो ना, कारण ह्या संस्था कुणाच्या आहेत? त्या काही हर्षवर्धन पाटलाच्या किंवा भाग्यश्री पाटलाच्या किंवा संचालक मंडळाच्या नाही आहेत. त्या समोर बसलेल्या सामान्य लोकांनी कष्ट केलंय, घाम गाळलाय, आणि म्हणून 13,500 लोकांचं योगदान निराभिमामध्ये आहे. म्हणून मित्रांनो, ह्या संस्था आपल्या उभा राहिलेल्या आहेत, आणि नेमकं हेच यांच्या पोटात दुखतं. तुम्ही काय काढले? आता इथं माझ्याकडे पुणे जिल्हा बँकेचं पत्र आहे. आता मी ठरवलंय प्रत्येक गोष्ट बोलायची, लोकांच्या समोर मांडायची. सांगतो हे पत्र काय माहिती का, कार्यकारी संचालक नावाने पत्र आले 10/6/2025 ला. पत्र दाखवतो मी तुम्हाला. काय लिहिलंय? निराभिमा साखर कारखान्याचा 7/5/2025 ला अल्पमुदत इथेनॉल करता जे 50 कोटी रुपयाचं कर्ज आम्ही मागितलं होतं. बँकेची पॉलिसी आहे बरं का, आणि त्या बँकेच्या पॉलिसी प्रमाणे धोरणाप्रमाणेच आपण कर्ज मागितलं. आपल्याकडं मागच्या वर्षी इथेनॉलचं घेतलेलं कर्ज 17 कोटी रुपये भरायचं होतं. ते 17 कोटी रुपये आपण भरले. मी तरी विचारलं त्या बँकेच्या अधिकाऱ्याला, म्हणलं ही 17 कोटी तुमचे भरण्यापेक्षा माझं 17 कोटीचंच पेमेंट राहिले, मी ते देऊन टाकतो. नाही म्हणले, नियमाप्रमाणे तुम्ही 17 कोटी कर्ज भरा, तुम्हाला 50 कोटी आम्ही लगेच देतो. पैसे भरले आम्ही. विभीषण घोगरे आपले विभागीय अधिकारी आहेत, त्यांनी शिफारस केली की बँकेच्या नियमाप्रमाणे निराभिमा कारखान्यानं सगळं कर्ज अल्पमुदतीचं भरलेलं आहे. मी शिफारस करतो ह्यांना 50 कोटीचं कर्ज द्यायला हरकत नाही. ते पत्र गेलं कुठं? हेड ऑफिसला. तिथं हेगडे साहेब होते, तिथं देसाई साहेब होते, तिथं गिरी साहेब होते. त्यांची कमिटीची मीटिंग झाली, आणि त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी ऑफिशियली नोट बनवली आणि संचालक मंडळासमोर शिफारस केली की निराभिमाचं सगळं कर्ज आलेलं आहे, या वर्षी त्यांचा 6 लाख टनाचं गाळप होईल. त्यांची मागणी 50 कोटीची आहे, पण आम्ही 40 कोटीची शिफारस करतो. पत्र शिफारस झाली, विषय संचालक मंडळाच्या बोर्डामध्ये गेला. बोर्डाची मीटिंग 19/5/2025 ला झाली. बोर्डाने सांगितलं की आमचे पण काही संचालक आहेत. तिथं निर्णय झाला, काय नाही म्हणले देऊन टाका.
मंजूर झालं प्रकरण आमचं. बँकेच्या उपव्यवस्थापकाचा मला फोन आला, नामदार साहेब तुमचं कर्ज मंजूर झालंय, उद्या तुम्हाला 11 वाजता आमचं मंजुरीचं पत्र मिळेल. आमच्या कॉम्प्युटरमध्ये मंजुरीचं पत्रही तयार आहे, फक्त ठरावाचा नंबर टाकायचा आहे. उद्या चेअरमनची सही झाली की ठरावाचा नंबर पडेल आणि तुम्हाला व्हॉट्सअपवर आम्ही 1 वाजेपर्यंत पत्र देतो. म्हणून आम्ही तुम्हाला 20 तारखेचा वायदा केलता की शेतकऱ्याचं पेमेंट देऊ म्हणून. आठवतंय का ना तुम्हाला? का चुकीचं बोलतो मी? सांगा. 20 तारखेला आम्ही जाहीर केलं 20/5 तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. कारण 17 मंजूर झालेलं प्रकरण होतं. 18 पत्र मिळेल, 1 दिवस बँक ट्रान्सफर करेल अमाऊंट आपल्या अकाउंटला आणि त्या पैशातून आम्ही तुमचे पैसे ट्रान्सफर करू. असं केल्यानंतर थांबलं तिथं. कुणी फोन केला, मी काय नाव सांगण्याची आवश्यकता नाही. हे घडल्यानंतर मी म्हणलं आपलं राजकीय काय असू द्या, मी स्वतः आता जे आपले कृषी मंत्री आहेत ते मला लग्नात भेटले आणि त्यांना म्हणलं मंत्री महोदय ते निराभिमाचं असं प्रकरण मंजूर झालेलं आहे, तेवढं मंजुरीचं पत्र. हा म्हणजे मला काय माहित नाही, म्हणजे यातलं मी काय बघत नाही. अहो म्हणलं तुम्ही मंत्री आहात, तुम्ही आमदार आहात, तुम्ही संचालक आहात आणि जी 2-4 संचालक जी बँक चालवते त्यात तुम्ही एक आहात म्हणलं. बरोबर बरोबर बोलतो 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 म्हणले मी. ठीक आहे म्हणलं, माझं सांगायचं काम आहे, माझं वैयक्तिक काम नाही. ते झालं. पुन्हा चेअरमनला फोन केला. चेअरमन म्हणले माझी अडचण आहे, तुम्ही माझी अडचण समजून घ्या. मग यादव वकील माझ्याकडे आले. मला म्हणले मी जाऊन चेअरमनला भेटतो, त्यांचे व्यक्तिगत संबंध आहेत यादव वकिलांचे. त्यांनी फोन केला, आम्ही भेटायला कधी येऊ? चेअरमन म्हणले कशाला येताय भेटायला, माझी काही अडचण नाही, पण मी काही निर्णय घेऊ शकत नाही. मग मी पवार साहेबाकडे गेलो. पवार साहेबाला म्हणलं साहेब असं घडले. पवार साहेबांनी फोन लावला चेअरमनला. चेअरमन कुठं होते? ते होते महाकाळेश्वरला, तिकडे उज्जैनला गेलते. बरं झालं म्हणलं महादेवाचा प्रकाश तरी पडेल शंकराचा त्यांच्यावर. पवार साहेबांनी त्यांना फोन केला, माझ्यासमोर फोन केला. म्हणले चेअरमन आपण असलं राजकारण कधी करत नाही, संस्था ही सगळ्याची असती, आपण हे कर्ज प्रकरण. हा म्हणले साहेब मी करतो. झालं. परत 8 दिवस गेले, 10 दिवस गेले, नाही आपलं मंजुरीचं पत्र आलं. पुन्हा मी इथले आपले जे स्थानिक संचालक आहेत, मग आमच्या अधिकाऱ्यांना म्हणलं जाऊन तुम्ही त्यांना भेटा. ते भेटायला गेले, त्यांनाही सांगितलं, बोलतो म्हणले मी. नाही काय झालं. मग सगळीकडून शेवटी निरोप आला की म्हणले तुम्हाला उपमुख्यमंत्र्याला भेटावं लागेल म्हणले, त्याशिवाय तुमचं काम होणार नाही. चला म्हणलं काय आपलं काय येत वैयक्तिक आहे. मी फोन केला, त्यांनी मला पहाटेचीच वेळ दिली भेटायची. परत निरोप आला म्हणले 8:30 वाजता सह्याद्रीला या. सह्याद्री गेस्ट हाऊसला गेलो भेटायला मी मुंबईला. त्यांना सांगितलं असं आहे. ते लगेच फोन लावला चेअरमनला, काय अडचण आहे? चेअरमन म्हणला काय अडचण नाही, मग देऊन टाका यांचं प्रकरण म्हणलं. परत म्हणला मी आता पुण्याला येतोय म्हणला, तिथं मला एअरपोर्टला सगळी फाईल घेऊन या. अगोदर देऊन टाका म्हणले, परत म्हणले फाईल घेऊन या म्हणले. तर इतकं विस्तारानं सांगणं बरोबर नाही. पण त्यांनाही भेटलो, 2दा भेटलो, VSI ला भेटलो, बघतो करतो आमकं तमकं सगळं झालं. आणि नंतर मग परत आम्हाला एक प्रेमाचं पत्र दिलं, किती 1 महिन्यानी. म्हणजे आमचं प्रकरण 7/5 ला आणि बँकेचं पत्र आम्हाला आले 10/6 ला. आणि त्या पत्रात काय लिहिले माहिती का? आपण इथेनॉल करता अल्पोन करता मागितलेलं 50 कोटी रुपयाचं कर्ज हे मंजूर करण्याबाबत विनंती करण्यात आली होती, परंतु अंदाजानुसार होणारं गाळप व प्रत्यक्ष होणारं गाळप यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत येत आहे आणि त्यामुळं भविष्य काळात बघा पेटीएम वर भविष्य काळात रुपये प्राप्त कारखान्याचं नेटवर्क आणि NDR हा उणे जाण्याची शक्यता असल्यामुळं तुमचं कर्ज आम्ही नामंजूर करत आहे हे पत्र. आता आम्हाला कारण काय सांगितलं तर तुमचं गाळप कमी झालं. मग आम्ही म्हणलं छत्रपतीचं गाळप किती झालं? त्यांना 75 कोटी रुपये कसे काय मिळाले? बाकीचे खाजगी कारखाने आहेत काय त्यांचे पण आहेत,
कोणाचं 2 झालं, कोणाचं 2.25 झालं, कोणाचं 2.25 झालं. त्यांना 80 कोटी रुपये कसे काय मिळाले यादी आहे माझ्याकडे. पण तिथं सुद्धा जाणीवपूर्वक या ठिकाणी केलं. आणि आता भाग्यश्री म्हणल्याप्रमाणे आतापर्यंत आपण ह्या स्टेजला आलोय, 1 रुपयाचं कर्ज नाही. आज आपण बिन कर्जाचा इथपर्यंत कारखाना चालवलाय आणि तो सुद्धा उत्तम चालवून दाखवलाय. आणि आता फोन येतात, प्रस्ताव द्या, प्रस्ताव द्या. एमडीला सुद्धा कोणतरी म्हणलं परवा, प्रस्ताव द्या म्हणले. आता सांगतो आता बघा आमचं बघ ओझं वाटोळ केलं, प्रस्ताव द्या सांगतो. ही जी पद्धत आहे, माझं म्हणणं असं आहे की ह्या संस्था काय एकट्या आमच्या मालकीच्या नाही. तिथं काय 13,000 सभासद ऊस घालतो शेतकरी, तो काय सगळं मला मतदान करतो का? पण अशा पद्धतीने अडवणूक करायची. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला. मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो, कुठल्याही शेतकऱ्याचं, सोसायटीचं, पीडीसी बँकेचं 1 रुपयाचा सुद्धा वसुली केली जाणार नाही. सगळे पैसे तुम्हाला मी देऊन टाकणार सांगतो तुम्हाला. नो वसुली. काय काळजी करू नका तुम्ही सांगतो. दुसरा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला सांगतो तुम्हाला. हाय त्यांच्या अजून 21 कोटी रुपये द्यायच्यात आम्हाला. त्याच्याकरता नोटिसा पाठवतात आम्हाला. हाय ती एक पत्र आलंय आमच्याकडे सांगतो. आता त्याची बी व्यवस्था करू आपण सांगतो. काढू मार्ग, काय ना काहीतरी मार्ग काढू. इतक्यापर्यंत आपण आलोय म्हणलं, पुढचा मार्ग तर जरूर आपण काढू. त्यामुळे तुमचं राहिलेलं जे काय 20 कोटी रुपये असतील ते सुद्धा आम्ही देऊन टाकू. त्याची काय फार मोठी काळजी करायची गरज आहे असं मला या ठिकाणी काही वाटत नाही. पण अशा पद्धतीनं तुम्ही तर अन्याय करत असाल आणि पुन्हा ह्यांनीच सांगायचं म्हणजे कारखाना म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी चालवायला दिला, काय चूक केली काय म्हणलं? हो, दिला कारखाना चालवायला. मी काय चूक केली? तुम्ही आर्थिक कोंडी आमची करायची. निराभिमा साखर कारखान्यानं 210 कोटी रुपयाचं आतापर्यंत व्याज भरलंय पीडीसी बँकेला. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यानं 427 कोटी नुसतं व्याज भरलंय. ठीक आहे, तुमचं कर्ज तुम्ही दिला आम्हाला, आम्ही पण ते योग्य कारणी लावलं. आज तागायतपर्यंत दोन्ही कारखाने डिफॉल्ट मध्ये नाहीयेत. दोन्ही कारखाने नाहीयेत सांगतो तुम्हाला. आणि म्हणून अशा पद्धतीनं राजकारण करायचं. काल मला मतदान चाललं होतं नगरपालिकेचं. एका माजी आमदारांचा मुलगा मला भेटला सांगतो. म्हणलं काय कसं काय चाललंय? भाऊ तुम्ही निर्णय लय चांगला घेतला बरं का, आमचा सगळा ऊस घातलाय कर्मयोगीला सांगतो. ओळखून घ्या कोण असेल माणूस ती सांगतो. म्हणलं का बाबा? नाही म्हणला, शेवटी संस्था आपलीच आहे, विरोधाकरता विरोध नाही करायचा म्हणला. मीच वार्षिक साधारण सभेच्या मिटिंगला येणार होतो म्हणला, त्या ठरावाला पाठिंबा द्यायला. पण मला काही अडचण आल्यामुळे येऊ शकलो नाही. पण आमचा सगळा ऊस तुमच्या म्हणजे आपल्या कारखान्याला घातलाय, ही आपुलकीची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि मी आपल्याला ग्वाही देतो, हा आनंदाचा क्षण आहे. सुरुवात झालेली आपली, गणरायाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये महाराष्ट्रातील देश पातळीवरचे सुद्धा जे टॉप लेवलचे पुरस्कार आहे ते निराभिमा कारखान्याला मिळल्याशिवाय राहणार नाहीत, याची खात्री आपण या ठिकाणी बाळगायला काही हरकत नाही. तुम्ही आतापासून एमडी रेकॉर्ड बनवायला सुरुवात करा. कारण हे परफॉर्मन्स जर बघितले आपण, परवा VSI ची टीम आली आपल्या कारखान्यामध्ये. हे बघा, जे चांगलं चाललंय त्याचं कौतुक केलंच पाहिजे. काय त्रुटी असतील त्या दुरुस्तही केल्या पाहिजे आपण. पण विरोधाकरता विरोध करणं आणि चांगल्या गोष्टीला कुठेतरी अडचणीत आणणं, हे राजकारण समाजकारण मित्रांनो होत नसतं. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या कारखान्याच्या संदर्भातलं जे काम चाललेलं आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढे न्यायचंय सांगतो. आज आपल्याला उत्पादन वाढवायचंय. माझे आव्हान आहे आपल्या सर्वांना. कुणाला केळी करायची तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, कुणाला डाळिंब करायचंय तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, कुणाला ड्रॅगन फ्रूट लावायचं तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जर आपण 70-80 टन जर एकरी ऊस काढायला लागलो, जर अशा प्रकारचे दर आपल्याला जर मिळायला लागले, तर मला असं वाटतं पुढच्या 5 वर्षामध्ये इंदापूर तालुका GDPच्या उत्पन्नामध्ये, दरडोईच्या उत्पन्नामध्ये हा इंदापूर तालुका महाराष्ट्रातल्या पहिल्या 5 तालुक्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ते स्वप्न हे तुम्हाला आम्हाला सर्वांना मित्रांनो पार पाडायचंय. आणि म्हणून रात्रंदिवस आम्ही विचारा घरी, ह्यांना माहितीये दुसरा विषय काय नसतो. मदनात हीच म्हणते आहोत त्या मुलाचं लग्न करायचं बघा तरी. म्हणलं बघू आपण काय, आता मुलगी तर दिसू दे आपल्याला एखादी. म्हणलं करू. मग काल गेलो तो लग्नात, मला दिसते की एखादी मुलगी, बघू म्हणलं.
फिरत असतो आम्ही बी यानं त्या निमित्तानं इकडं तिकडं निघत मार्ग, त्याच्यात काय मोठा अवघड आहे सांगतो हा. म्हणून आपण प्रपंच बघत नाही, पण ह्या सगळ्या लोकांचा संसार प्रपंच उभा करण्याचं काम आपण करतो. एक मानसिक समाधान, कैलासवासी भाऊंचे संस्कार आपल्यावर झाले आणि या संस्कारातून आपण उभा राहिलेले आपण कार्यकर्ते आहे. आणि मी तर कधीच संघर्षाला न डगमगणारा माणूस आहे सांगतो तुम्हाला. 11 वर्ष झालं केली लोकांनी चेष्टा केली, मागं लोक काय चांगलं आमच्याबद्दल बोलत नव्हते हे आम्हालाही माहित होतं, पण आज त्याच लोकांच्या तोंडून काय वाक्य येत आहे हे सुद्धा ऐकण्यामध्ये आम्ही सुद्धा आता उत्सुक झालेलो आहे. कारण शेवटी बोलायचं सोपं असतं, करणी ही काम केल्याशिवाय दाखवता येत नाही. आणि मला असं वाटतं ते काम आता या सगळ्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि म्हणून माझं एवढंच आपल्याला आव्हान आहे की हा दर दिलाय, बघा मी मोकळेपणानं सांगतो, आपला संचित तोटा 23 कोटीचा आहे नीरा भीमा कारखाना. तुम्ही वास्तव्याचं पण भान ठेवा. आपल्याला 223 कोटीचं कर्ज फेडायचंय, त्याचे हप्ते आपण व्यवस्थित देऊ, आपण काय अडचण नाही. पण संचित तोटा ह्या वर्षीचा 23 कोटीचा हा किमान 15 कोटीवर तरी कमी करावा लागेल आपल्याला. आणि पुढच्या वर्षी राहिलेला 7 कोटी, म्हणजे तिसऱ्या वर्षाचं ज्यावेळेस आपलं बॅलन्स शीट येईल त्यावेळेस कमीत कमी 8 ते 10 कोटी रुपये हा सरप्लस मध्ये चांगला दर देऊन हे नीरा भीमाचं बॅलन्स शीट हे तुमच्या समोर मांडण्याची आमची संकल्पना आहे. आणि त्यासाठी आम्ही आतापासून या ठिकाणी तयारीला लागलेलो आहे. आणि म्हणून उद्या आपल्याला जर हे 7 लाख टनाचं जर गाळप नाही झालं, संचालक मंडळालाही माझी सूचना आहे, शेतकीच्या विभागालाही माझी सूचना आहे, तुम्हालाही सगळ्यांना माझं आव्हान आहे. 7 लाख टन चेअरमन म्हटल्याप्रमाणे 7 लाख टन जर गाळप झालं, 11:15च्या पुढे रिकव्हरी जर आपली गेली तर बँकांचे हप्ते, बँकांचं व्याज, तुमचा सगळा केन पेमेंट, कामगारांचे सगळे पगार आणि HNTचं सगळं डिपॉझिट कमिशन सहित 15 एप्रिलच्या सगळा विषय संपून जातोय. 15 एप्रिलच्या काय राहणार नाही सांगतो तुम्हाला, सगळे विषय क्लिअर होतील सगळे सांगतो. पण थोडस सहकार्य करावं लागेल. आताच लोक घाईला आले ती आमचा ऊस नाही, आमचा आर निघणारच आहे ऊस तुमचा. एक लक्षात ठेवा, आपल्याकडे 4 लाख टन ऊस आहे, त्यातला 1 लाख टन आणलाय आपण, आता राहिलाय 3 लाख आपल्या भागातला. टार्गेट किती करायचे आपल्याला? 7 लाखाचं, म्हणजे अजून 5 लाख टन गाळप करायचं आहे. म्हणजे आपला 2च आहे, 2 मध्ये 7 लाख होईल का सांगा, तुम्ही सांगा मला. ह्यांच्याकडे जावं लागेल, ह्यांच्या सल्ल्यानं पलीकडे जावं लागेल, सुरेश मेरच्या सल्ल्याने इकडे जावं लागेल. म्हणजे मान हलवलाय का सुरेश? गमतीचा भाग सोडा, आमर हसतोय गालातल्या गालात. पण आपल्याला बाहेरचा ऊस आपल्याला आणावा लागेल. जो 2122 टन जो आपण गेटकीन आज आणतोय, तो आकडा आपल्याला एक 15 दिवसामध्ये 3000 टनापर्यंत न्यावा लागेल. थोडस 15 दिवस कळ काढा जरा. आता 15 दिवस जास्त सांगत नाही मी, म्हणजे इथला काय तोडी बंद करतो अशातला भाग नाही. पण हे पण जर आपल्या डोक्यामध्ये असलं, आज बघा माळेगावचा सोमेश्वरचा शेतकरी ऊस बाहेर घालतो का? त्यांचा ऊस मार्च एप्रिलला जातो. पण त्या शेतकऱ्याची मेंटॅलिटी काय? बाहेरचा पहिल्यांदा आणा, आपलं तर जाणारच आहे. मी काय तुम्हाला एप्रिल आणि मार्च पर्यंत थांबा म्हणत नाही, पण थोडं थोडं सबुरीने जर आपण घेतलं. आणि वाहनवाल्यांनाही मला सांगायचंय की तुम्हाला जर आता गट सोडून जर बाहेर जायची वेळ आली तर तुम्हालाही बाहेर जावं लागेल. कारण शेवटी आपल्याला गाळप हे आपल्याला चांगल्या पद्धतीने करण्याकरता, म्हणून मला असं वाटतं आपण 4.25 लाख टन 31/12 पर्यंत करू, 31 जानेवारीपर्यंत 5 लाख टन आपण करू. आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये साधारणतः 1.5-2 लाख टन जर आपलं गाळप झालं आणि एक 5-10 मार्च पर्यंत जर आपल्याला संधी मिळाली तर आपण 100% 7 लाख टनाचा आकडा हा आपण गाठल्याशिवाय राहणार नाही. आणि तेवढं सहकार्य आपण सर्वांनी करावं अशी हात जोडून आपल्या सर्वांना विनंती आहे. आता केन पेमेंटचं आपण एक धोरण ठरवलंय, 1 ते 15चं बिल 1 तारखेला मिळणार आपल्याला. आज पैसे जमा झाले 92,000 टनाचे जमा झाले का नाही पैसे? समोर ज्याचा ऊस गेला असेल होय का नाही? दबक्या होतात बोलताय म्हणलं, मला बी काळजी वाटायला लागली.
पैसे मिळाल्यावर तरी म्हणा होय म्हणून सांगतो, नाही मिळालं लय मोठ्या आवाजाने बोलतो आपण, हा पण मिळाल्यावर तरी म्हणा. मला असं वाटतं आलाय मोबाईलवर आलाय बेशी झालं. माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की 1 ते 15चं बिल 1 तारखेच्या आसपास होईल, 16 ते 30 तारखेचं बिल हे 15-16 तारखेच्या दरम्यान होईल, असं सायकल आपण ठेवू. आता 85,000 टनाचं बिल आम्हाला 15 तारखेला द्यायचं आहे, त्याची तयारी आमची सुरू झाली आतापासून. आणि ते 15 किंवा 16ला म्हणजे जवळपास 2.25 लाख टनाचं पेमेंट हे 15 तारखेपर्यंत आपलं होऊन जाईल. अशा पद्धतीचं प्लॅन आपण या ठिकाणी मित्रांनो आपण केलेलं आहे. मी राष्ट्रीय स्तरावर अध्यक्ष असल्यामुळं काही धोरणं आपण बदलतोय, काही पॉलिसीज आपण आणण्याचा प्रयत्न करतोय. सुदैवानं केंद्रामध्ये आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी थोडं 1 वर्षभर मला जरा खाली मान घालून जावं लागायचं. ती म्हणायची काय तुमचा कारखाना चालतोय, काय होतंय काय नाही. आम्ही खाली मान घालून जायचो, काय बोलत नव्हतो, कारण आपलं नीट नाही तर बोलून काय उपयोग आहे. पण आता मात्र माझी बी छाती फुगली. आता सांगतो, आता काय वाकून बोलायची गरज नाही, ताट मानेनं बोलायची गरज आहे. कारण हा ताटपणा, हा स्वाभिमान जर कोणी आणला असेल तर तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामुळे आलेला आहे, हे मला आपल्याला या ठिकाणी आज मुद्दाम सांगायचं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी ही सुरुवात आहे, आज मीटिंग आपण यासाठी घेतली की पुढचे जे काही आपल्याला अजून 70% गाळप करायचं आहे ते याच पद्धतीने जर आपण गेलो तर मला असं वाटतं चांगले रिझल्ट अजूनही आपल्याला चांगल्या प्रकारचे मिळू शकतात. सुदैवानं आपल्या कारखान्याचा कोजनचा दर किती आलाय आता, 7 रुपये 24 पैसे दर आलाय आपल्याला कोजनचा. आणि अजून एवढे एकच वर्ष आहे मला वाटतं आपलं, पुढचं एक सीझन आहे. म्हणजे मी सहकार मंत्री असताना बघा 2008ला जी निर्णय मी घेतला होता कॅबिनेटमध्ये, मी सहकार खात्याचा मंत्री असताना, त्यात माझा एक स्वार्थ होता, आपल्या 2 कारखान्याला फायदा काय होतोय का म्हणून. अर्थात सगळ्याचाच केला तो, आपल्या एकट्याचाच केला नाही. आज महाराष्ट्र सरकार 4 रुपये 50 पैशानं वीज घेतंय, आपल्याला दर काय मिळतोय 7 रुपये आणि 26 पैसे. हा देशातला उच्चांकी दर मिळतोय आपल्याला कोजनचा. म्हणून मी ह्यांना म्हणलं वेळ प्रसंग पडली तर अजून 15,000 टन बगॅस आपण बाहेरचा खरेदी करू आपण, ते पण आपल्या डोक्यात EMD सांगतो. हा ते पण आमची बोलणी चालू आहेत आता. आणि तिथंच बगॅस घेऊन ठेवायचा. आणि तो जर एक 15,000 टन बगॅस आपल्याला मिळाला तर ऑफ सीझनला 500 टन बगॅस आपलं कोजन चालण्याकरता लागतोय. त्यावेळेस आपल्याला MSCBची लाईटची गरज पडणार नाही. डिस्टिलरी आपली साधारणतः जून अखेरपर्यंत आपली चालणार आहे, त्याचाही MSCBचा खर्च आपला कमी होईल. जो गेल्या वर्षी 1,27,00,000 रुपये आम्हाला MSCBचे भरावे लागले, यावर्षी 1 रुपया सुद्धा आपल्याला भरावा लागणार नाही. इतकं प्रत्येक गोष्ट ज्याला म्हणतो आपण ती बारकाईनं काटकसरीनं कशी आपल्याला आणता येईल अशा प्रकारचा प्रयत्न मित्रांनो आपण करू. आणि म्हणून 7 लाख टन गाळप करायचं म्हणजे करायचं का नाही, जर हात वर करून सांगा होय का नाही. मग आता कोण म्हणेल माझा ऊस संपला, माझा रोल संपला, असं नाही. जावा फिरा. संचालकांना माझी विनंती सांगतो तुम्हाला, मी पण जाणार आहे, तुम्ही पण जिथं जाईल तिथं जावा. आतापासून तयारीला लागा. आणि तुम्हालाही बोलायला जागा आहे. आता 3101 रुपये दर दिलाय, 7 लाख टन चेअरमन म्हणल्या, 7 लाख टन झाला तर दिवाळीला सुद्धा काहीतरी पुढं होऊ शकतं. बरोबर आहे का नाही तुमचं, नाही. पण सब्जेक्ट टू 7 लाख झाला आणि त्याच्या खाली आलं तर यातलं काही 100 परत माघारी घेणार आहे का. गमतीचा भाग सोडा, पण कुठंतरी आपल्याला हे सगळं इकॉनॉमिक्स हे सगळं बसवायचं. शेवटी इंडस्ट्री व्यवसाय आहे, बिझनेस आहे. हा काय दर देण्याची जी काय स्पर्धा म्हणून करत नाही आपण. आज आमचा शेतकरी अडचणीत आहे, गारपिटीमुळे नुकसान झालं, कर्जबाजारी झाला, सरकार कर्ज माफ करेना, म्हणून तर आम्ही वसुली करेना तुमची सांगतो, कारण माफ होणारच आहे, कशाला भरता इकडे पैसे सांगतो. आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून या संदर्भात खूप सहकार्य करा. आज मनापासूनचा आनंद आहे. असंच सहकार्य, असंच प्रेम, ज्या कष्टानं हा नीरा साखर कारखाना आपण अडचणीमधून उभा केला, संघर्षातून आपण उभा केला. आणि या भागातल्या लोकांनी अगदी 21,000 आणि 22,000 रुपयानं ह्या जमिनी कारखान्याकरता दिल्या. आणि बघता बघता आज हा सगळा परिसर अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे. हे पाहिल्यानंतर खरंच आपुलकी निर्माण होती. आणि त्यातून आज आपल्या नव्या पिढीला एक आर्थिक सोर्स निर्माण करून देण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे. एवढंच आवाहन करतो, असंच सहकार्य, असंच प्रेम आणि अशी शिस्त ही कारखान्याच्या संदर्भातली आपण कायम सांभाळावी.
एवढं आवाहन करतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात याबद्दल आपल्या सगळ्याचा आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय सहकार. धन्यवाद साहेब, अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन केलं सर्वांना.